हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलंय. 12 तास स्टडी करून सुद्धा एक्झामिनेशन क्रॅक होत नाहीये, पण बाजूचा विद्यार्थी केवळ 7 ते 8 तास स्टडी करतोय आणि एक्झाम क्रॅक होतंय. तर नक्की आम्ही कुठं चुकत आहोत याच्याबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. आपल्या बँक एक्झामिनेशनमध्ये प्रिलिम्स एक्झाम जे असतात ते फार लवकर क्लिअर होतात. कारण की जर तुम्ही 4 ते 5 महिने व्यवस्थित प्रॅक्टिस केलं, तुमच्या क्वेशन्स जर स्पीडला बनू लागले, तर डेफिनेटली तुमचा प्रिलिम्स एक्झाम निघतो. पण जेव्हा गोष्ट मेन्स एक्झामची येते, तर मेन्स एक्झाममध्ये नॉलेज त्या ठिकाणी असणं फार इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चनची प्रॅक्टिस जी आहे ती डीप लेवलला असलं पाहिजे आणि टॉपिकचा अंडरस्टँडिंग सुद्धा जो आहे तो फार आणि फार डीप लेवलला जायला पाहिजे. तेव्हाच जाऊन त्या ठिकाणी तुमचे मेन्स एक्झाम निघतात. तर याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतोय संकल्प एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवरती. माझं नाव नागेश आहे आणि मी तुम्हाला लॉजिकल रिझनिंग मध्ये या ठिकाणी हेल्प करणार आहे, जेणेकरून तुमचं एक्झामिनेशन क्रॅक व्हायला पाहिजे. आता जर गोष्ट लॉजिकल रिझनिंगची आली आहे, तर आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत लॉजिकल रिझनिंग जो चॅप्टरचा जो सब्जेक्टचं नाव आहे एक्झाम मध्ये, तो लॉजिकल रिझनिंग या नावाने येतं. आपली मेंटॅलिटी कशी बनलेली आहे की सर लॉजिकल रिझनिंग हा लॉजिकल रिझनिंग नाहीये, हा रिझनिंग जो आहे तो ट्रिक बेस्ड रिझनिंग झालेला आहे. युट्यूबवरती आज मी बरेचसे व्हिडिओज पाहतोय की माझे असे काहीतरी ट्रिक्स आहेत ज्याला वापरून त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन सेकंडमध्ये सॉल्व्ह करता. माझ्याकडे असं काही शॉर्टकट आहे की क्वेश्चन तुमच्या मिनिटात सॉल्व्ह होतील. मित्रांनो, जर क्वेश्चन मिनिटात सॉल्व्ह झाले असते तर तुमचं एक्झामिनेशन प्रिलिम्स सारखाच मेन्स राहिला असता ना. मेन्स मध्ये शॉर्टकट ट्रिक डेफिनेटली अप्लाय होतात, पण त्यासाठी अगोदर लॉजिकला बिल्ड करा. अशा गिमिक मध्ये तुम्हाला कधी अडकायचं नाहीये, कारण की हे फार कमी ठिकाणी तुम्हाला सांगितलं जातं. तर काय तो नक्की गिमिक आहे ज्यात तुम्ही फसताय त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूयात. सगळ्यात अगोदर आपण बोलता येतं अबाउट इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट एक असा चॅप्टर आहे मित्रांनो. इनपुट आउटपुट मध्ये मी अंडरस्टँड करतोय ट्रिक आणि शॉर्टकट अप्लाय होतात, पण त्यासाठी काही तुम्हाला अगोदर स्टेप्स फॉलो करावं लागेल. जर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये सपोज एक तुम्हाला मी सिनेरिओ सांगतो. तुमचा कुठल्या तरी मेन्स एक्झाम आहे, सकाळी 7 ची शिफ्ट आहे. तुम्ही सकाळी लवकर 4 ला उठलाय, फ्रेश होताय, माझा मेन्स एक्झाम आहे, डोक्यामध्ये प्रेशर आहे की मला कसंही करून त्या ठिकाणी एक्झाम क्रॅक करायचं आहे, पाठीमागे फार एन्झायटी आहे तुमच्या माइंडमध्ये. मला सांगा, एक्झामच्या प्रेशरमध्ये जर तुम्ही पहिला क्वेश्चन उचलला इनपुट आउटपुट, तुमच्या डोक्यामध्ये असं आहे की मला ह्या टीचरनी सांगितलं होतं, ही ट्रिक तुम्हाला वापरायची आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक मी महत्त्वाची गोष्ट सांगतो. कुठलाही क्वेश्चन त्या ठिकाणी जर तुम्ही चॅट जीपीटीवर टाकलात ना, त्याचे 100 त्या ठिकाणी ट्रिक येतात सॉल्व्ह करायला. पण एक्झाममध्ये तो चॅट जीपीटी नसतं ना आपल्याकडे. एक्झाममध्ये काय असतं, आपलं लॉजिक वापरायचं असतं. म्हणून तुमचा फोकस काय पाहिजे की इनपुट आउटपुट सारखे जे चॅप्टर्स असतात त्याच्यामध्ये ट्रिक नाही वापरायचं. त्यात काही स्टेप्स टू स्टेप्स जे असतात त्याला फॉलो करावं लागेल. तर नक्की सर हे स्टेप्स काय आहेत जेणेकरून आम्हाला लॉजिक पकडता यायला पाहिजे? थोडा दिवस त्या ठिकाणी तुम्ही थांबा. आम्ही लवकरच त्या ठिकाणी ह्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आपल्या संकल्पच्या मी काही असे इनपुट लेक्चर्स घेऊन येणार आहे. त्याच्यामध्ये मी ट्रिक बद्दल डिस्कस नाही करणार, तर मी डिस्कस करणार आहे लॉजिक बद्दल. जेणेकरून एक त्या ठिकाणी तुम्हाला मिनिट टाइम द्यायचा आहे. म्हणजे जर तुमचा क्वेश्चन समोर आला, एका मिनिटात काही स्टेप फॉलो करा. जेणेकरून जर त्या स्टेप्स फॉलो करत असताना क्वेश्चनचा आन्सर आलं किंवा ती आम्हाला कुठली त्या ठिकाणी तो स्टेप यूज होत आहे ते जर तुम्हाला कळालं, तरच त्या ठिकाणी तुम्ही या चॅप्टरला हात लावा. नाही तर क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी ह्याला शेवटला सॉल्व्ह करू शकता, जेव्हा तुम्ही बाकीचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करताल. तर हे मेन्समध्ये बऱ्याचशा ठिकाणी जो 12 तास रोज विद्यार्थी स्टडी करतोय ना, तो ह्याच ट्रिकच्या व्हिडिओज बघतोय, म्हणून त्याचा स्मार्ट स्टडी होत नाहीये. आता अजून एक इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे आपलं क्रिटिकल रिझनिंग. आज तुम्हाला माहिती असेल क्रिटिकल रिझनिंग चॅप्टर जो आहे ना, हा 9 ते 12 मार्काला विचारत आहे. खास करून SBI क्लर्कचा मेन्स असेल, SBI POचा मेन्स असेल, इव्हन IPS POच्या मेन्समध्ये सुद्धा ह्या क्रिटिकल रिझनिंग चॅप्टरवरती कमीत कमी 9 ते 12 क्वेश्चन्स येत आहेत. जेणेकरून 25% ऑफ द पेपर जो आहे तो आपला क्रिटिकल रिझनिंगचा येत आहे. मला सांगा, जर तुम्ही ह्याला ऑप्शनला ठेवलं असेल तर तुम्ही रिझनिंग कसं क्लिअर करणार आहे? कारण की क्रिटिकल रिझनिंग तुम्हाला फक्त आणि फक्त रिझनिंगला हेल्प नाही करणार. जे इंग्लिशचे जे RC असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला क्रिटिकल रिझनिंग युजफुल असणार आहे. म्हणून काय, यासाठी आपण सोल्युशन काय देणार आहोत, येत्या वेळेमध्ये आपली जी फास्ट ट्रॅक बॅच येते, त्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये सर्वात अगोदर आपण क्रिटिकल रिझनिंगला फोकस करणार आहोत. जे पण विद्यार्थी आता इतक्यामध्ये एक्झाम क्रॅक केली असेल, तर तुम्ही कुठल्या पण त्या विद्यार्थ्याचा पॉडकास्ट पाहिला असेल, आपल्या संकल्प एज्युकेशनमध्ये भरपूर मुलांचे पॉडकास्ट आहेत, त्या मुलाचं एक म्हणणं नक्की असतं की सर क्रिटिकल रिझनिंग मी अगोदर ॲज अ ऑप्शन ठेवायचो, पण नंतर मला कळालं ह्याशिवाय एक्झामिनेशनमध्ये मला लीड नाही भेटणार. म्हणून काय की मी ह्याच्यावरती काम केलं आणि 7-8 मार्क मला इथून आले, म्हणून माझा रिझनिंगमध्ये स्कोर वाढला. तर हे जो आहे स्मार्ट स्टुडंट ह्याच्यावरती फोकस करत आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट काय ते महत्त्वाचं आपण बघूयात. आता मला सांगा,
तुम्ही बऱ्याचशा त्या ठिकाणी क्लासेस अटेंड केले, तुम्ही एखादा कोर्स कंप्लीट केला, तर कोर्स कंप्लीट केल्यानंतर ना तुमचा अल्टिमेट गोल काय पाहिजे? आपला अल्टिमेट गोल हा पाहिजे सर, की क्वेश्चन आपला त्या टाईममध्ये बनला पाहिजे. आपण काय करतोय, एखादा पझल तुमच्या समोर त्या ठिकाणी आला, एखादा डी-आय तुमच्या समोर आला, तर आपण त्याला फक्त पी-डी-एफमध्ये सॉल्व्ह करतो. व्हॉट यू मीन बाय पी-डी-एफ? कुठला टायमर चालू नाहीये. तर मित्रांनो, तुम्हाला एक आयडियल टायमिंग त्या ठिकाणी ठेवावं लागेल. जो डेटा इंटरप्रिटेशन प्रिलिम्स लेव्हलचा असेल, त्याला 3 ते 4 मिनिटात बनवलं पाहिजे आणि जे पझल आहे प्रिलिम्सचं, तुमचं टार्गेट हा पाहिजे, की सर 3 मिनिटात मला क्वेश्चन तो बनला पाहिजे. हा आपला मेजर टार्गेट तुम्हाला सेट करायचा आहे. आणि असेच जे स्मार्ट विद्यार्थी असतात, त्यांचं टार्गेट असतं, की पेपरमध्ये जर मला प्रिलिम्स लेव्हलचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल पझलवरती, 3 मिनिटात मी सॉल्व्ह करेन. हा त्यांचा अल्टिमेट गोल असतो. हे कुठं ना कुठं आपण अल्टिमेट गोल जो आहे, तो आपण मिस करत चाललेला आहे. आपलं फोकस काय? माझे पझल बनतायत. अरे पझल सर्वांचे बनतात. पण ते वेळेत बनतायत का? हे तुमचं बघणं काम आहे. ह्याच्यामुळे काय? तुमचा हा फार त्या ठिकाणी लॅक होत आहे आणि मेन्स एक्झाममध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतं काय, की आपलं एक टार्गेट पाहिजे, की एखादा मेन्स पझल जर आपण एक्झाममध्ये सॉल्व्ह करणार असेल, तर आपल्याला ते 8 मिनिटात बनलं पाहिजे आणि याची सुरुवात जी आहे प्रॅक्टिसची तुम्हाला आजपासून करायचं आहे. आणि मी ह्याला सोल्युशन म्हणून काय करणार आहे, येत्या टाईममध्ये तुम्हाला दररोज 2 चांगल्या लेव्हलचे मेन्स पझल जे आहेत, ते तुम्हाला पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायला देईल किंवा आपल्या क्विज फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करायला देणार आहे. जेणेकरून 7 ते 8 मिनिटात तुमचा मेन्स पझल जो आहे, तो आपल्या डेली संकल्प ॲक्टिव्हिटीमध्ये त्या ठिकाणी कव्हर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी मी जरूर करणार आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की सर वर्ड प्रॉब्लेम. आता मला माहिती आहे प्रत्येक मुलाचा प्रॉब्लेम काय आहे? कमर्शियल आणि अर्थमॅटिक. कसं करायचं सर? कमर्शियलमध्ये जमतच नाही. अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रत्येक एक्झाममध्ये काय करताय, की सर माझा अर्थमॅटिक वीक आहे, माझं क्रिटिकल रिझनिंग वीक आहे, मला इंग्लिशमध्ये फक्त सेक्शनल कट ऑफ काढायचा आहे. याचा वरचा आमचा फोकस असतो. कधी आपण हे विचार करत नाहीये, की सर वर्ड प्रॉब्लेममध्ये 4-5 क्वेश्चन्स मी बनवेन. असं कोणी विचार करत नाही. पण जो स्मार्ट विद्यार्थी काय करतो माहिती आहे का? तो दररोज 20 क्वेश्चन सॉल्व्ह करतो. हे बघा, असं नाहीये, की तुम्हाला एका दिवसामध्ये अख्खं चॅप्टरचा नॉलेज आला पाहिजे. नो. रँडम क्वेश्चन उचला, ज्या ठिकाणी तुम्हाला YouTubeला दिसतील किंवा एखाद्या लेक्चरचं त्या ठिकाणी मॅरेथॉन सुरू आहे, त्याला पॉज करा, आधी स्वतः सॉल्व्ह करा. डेली एक टार्गेट सेट करा, की सर मला वर्ड प्रॉब्लेम जे असतात ते 20 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. जर क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीयेत, त्याचं सोल्युशन बघा. त्याला स्टेप बाय स्टेप चेक करा, की नक्की त्या ठिकाणी तो एज्युकेटर कोणता ट्रिक वापरत आहे किंवा कोणता शॉर्टकट वापरत आहे आणि तो शॉर्टकट मी मिस करतोय. ह्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागतील. जर तुम्ही वर्ड प्रॉब्लेमला घाबरून चाललं, जर तुम्ही क्रिटिकल रिझनिंगला जर ऑप्शन ठेवताय, तर ह्या वर्षी सुद्धा तुमचा एक्झामिनेशन क्रॅक नाही होणार. याची तुम्हाला त्या ठिकाणी नोंद घ्यावी लागेल. आता दुसरं इम्पॉर्टंट काय आहे, की सर ह्या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना आपल्याला टायमर लावायचा आहे. एक तुम्ही टार्गेट बनवा, की जर मी आज डे 1 आहे, सपोज एक्झाम्पल घ्या, तुम्ही 1 मे पासून टार्गेट स्टार्ट करताय. 1 मेला मी 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतले. सर माझे 20 क्वेश्चन बनले 60 मिनिटामध्ये. याचा अर्थ कसा आहे, की एक क्वेश्चन मला सॉल्व्ह करायला 3 मिनिटं टाईम लागत आहे. अच्छा, नेक्स्ट डे मी परत टार्गेट घेतला. परत मी त्या 20 क्वेश्चनला किती मिनिटात केलं? सर 55 मिनिटात केलं. जेणेकरून तुमचे 5 मिनिटं सेव्ह झाले की नाही झाले? मग ही गोष्ट दररोजच्या दररोज तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅक करावं लागेल आणि हे जर तुम्ही ट्रॅकिंग मेकॅनिझम नाही आणलं, तर तुमचे सुद्धा 12 तास स्टडी करून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काहीच इम्प्रूव्ह नाही करणार. आता सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो मुद्दा असा आहे, की सर मेंटल कॅल्क्युलेशन. सर व्हॉट डू मीन बाय मेंटल कॅल्क्युलेशन? तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे. ह्याला किती मुलं विदिन 5 सेकंड सॉल्व्ह करतील? टाईम घ्या तुम्ही. तुमच्याकडनं 5 सेकंडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह नाही होणार. बेसिकली आहे काय? हा 29चा जो आहे तो जाणार 1 टाईम, हे जाणार 19 टाइम्स, म्हणजे टोटल तुमचा 19 आणि 19 कट झाला. ह्याला आपण आजही पेन पेपर वापरतोय. हे मेंटल कॅल्क्युलेशन तुमचा स्पीड जो आहे तो कमी करतो कुठं ना कुठं. आजही मुलांना 23चा टेबल, 27चा टेबल, 28चा टेबल आणि 29चा टेबल येत नाहीये. ह्या गोष्टी तुमचे पाठ असले पाहिजे. ॲटलिस्ट 50 पर्यंतचे जे स्क्वेअर्स आहेत ते तुमच्या तोंडपाठ असणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही मेन्स लेव्हल डी-आय सॉल्व्ह करता, मेन्स लेव्हल डी-आयमध्ये असे कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या ठिकाणी एक असतं, मेथड असतं त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताल ना, एखादं इक्वेशन आलं, त्या इक्वेशनमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज पुट करावं लागतील, रँडम व्हॅल्यूज. त्या वेळेस तुम्हाला हे मेंटल कॅल्क्युलेशन फार कामाला येणार आहे. तर हे कुठून इम्प्रूव्ह करायचं? ह्या व्हिडिओच्या त्या ठिकाणी लिंकमध्ये मी काय केलेलं आहे, की एक 10 डेजची शीट बनवली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे असे क्वेश्चन्स आहेत, ज्याला तुम्हाला रोज जे आहे ते मेंटली सॉल्व्ह करा आणि तुमचा जो कॅल्क्युलेशन स्पीड आहे तो विदाउट पेन पेपर तुमचा जो आहे तो स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. आता दुसरा एक महत्त्वाचा असा मुद्दा आहे, की सर इंग्लिशमध्ये करायचं काय? आता इंग्लिश जो आहे, प्रत्येक विद्यार्थी जो महाराष्ट्रातला आहे, जो एक्झामिनेशन देतोय बँकचा, त्याचं मेंटॅलिटी एकच आहे,
कि सर मेरे को सिर्फ सेक्शनल कट ऑफ क्लियर करना है। अगर आप यही मेंटालिटी लेके अगेन एग्जाम में जाओगे तो इस बार भी सिलेक्शन जो है आपका उसी फेस पे होगा, यानी कि अभी भी आपके सामने जो है वो सिर्फ हात में निराशा आएगी। सर समजलं नाही नक्की प्रॉब्लेम काय? आम्ही अजूनही रोज विचार करतोय इंग्लिशचा माझा सेक्शनल बनला पाहिजे। मेरा एक आरसी सॉल्व हो जाए, मेरा एक पॅराजंबल बन जाए, 10-12 नंबर का जुगाड हो जाए। असं नाही मित्रांनो, 17, 18, 15 मार्क त्या ठिकाणी सेक्शनल कट ऑफ लागतंय। तर तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामरकडे एनी हाऊ फोकस करावं लागेल। मग सर ग्रामर कुठून करायचं? आपलं पाथ फाइंडर सीरीज आहे बाय क्षितिज भालेराव सर यांची प्लेलिस्ट त्या ठिकाणी YouTubeच्या आपल्या जो ही चॅनल आहे त्याच्यात तुम्हाला भेटून जाईल। ह्याच्या बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट ग्रामरचे रूल आहेत ते तुमचे इम्पॉर्टंट ग्रामरचे रूल जे आहेत त्या व्हिडिओज थ्रू त्या ठिकाणी सर कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे। याला एकदा नक्की जो आहे बिफोर एक्झामिनेशन जायच्या आधी एकदा बघून घ्या आणि जे काही तुमचे इम्पॉर्टंट रूल्स असतील जे तुम्हाला समजले नाहीयेत ते तुम्ही डायरेक्टली ह्या ठिकाणी सरांना विचारू शकता। तुमच्याकडे ऑलरेडी सरांचा नंबरही असेल। दुसरं महत्वाचं काय की सर डेली क्विज आपल्याला करावं लागतील, इंग्लिशचे पण असेल किंवा बाकीच्या चॅप्टरचे पण। तर डेली क्विजमध्ये संकल्पचं आपलं जे डेली ॲक्टिव्हिटी असतं त्याच्यामध्ये 11 वाजता आपली इंग्लिशची क्विज असती। त्या इंग्लिशच्या क्विजमध्ये तुमचे जे काही इंग्लिशचे ग्रामरचे क्वेश्चन्स असतील ते सुद्धा तुमचे कव्हर होतील। आणि अजून एक मुद्दा काय, सेक्शनल मॉकचा। तर प्रत्येक चॅप्टरचा, प्रत्येक चॅप्टर नाही म्हणता येणार, प्रत्येक सब्जेक्टचा तुम्हाला दररोज जो आहे एक तरी फुल लेंथ मॉक द्या किंवा 2 प्रीचे सेक्शनल मॉक लावा आणि 1 मेन्सचा सेक्शनल मॉक लावा आणि याचा अनालिसिस जो आहे तो सॅटर्डेला ऑफलाईनमध्ये इथं मी पण अवेलेबल आहे। आपल्या संकल्प एज्युकेशनची जी बिल्डिंग आहे आपली क्रांती चौकात त्या ठिकाणी मी पण इथं रोज अवेलेबल आहे। सॅटर्डेला या किंवा कधी तुमचा टाइम असेल तरी तुम्ही इथं व्हिजिट करू शकता आणि मी तुम्हाला अवेलेबल असेल तुमच्या रिझनिंगमध्ये सेक्शनल मॉकचा अनालिसिस द्यायला। आणि जर तुम्हाला इंग्लिशबद्दल काही विचारत असेल तर आपले क्षितिज भालेराव सर त्या ठिकाणी अवेलेबल असतील, त्यांना येऊन सॅटर्डेला तुमचा जो सेक्शनल मॉकचा अनालिसिस आहे ते तुम्हाला विचारावं लागेल, जेणेकरून कुठं त्या ठिकाणी तुमचा टाइम आणखीन सेव्ह झाला असता ते तुम्हाला सांगून देतील। आणि लॉजिकल रिझनचे पझल तुमचे बनत नसतील तर तुम्ही इथं या, डेफिनेटली आपण तुमचे क्वेश्चन जे आहेत पझलचे तुम्हाला मी सॉल्व्ह करून देईन विदिन अ टाइम। ठीक आहे। आता दुसरी गोष्ट काय आहे सर की आता एक प्रॉब्लेम असा आहे की सर आपण कधीपर्यंत न्यूजपेपरची रीडिंग करायला पाहिजे, हा एक मोठा मुद्दा आहे। तर माझं जे ह्याच्यावरचं अंडरस्टँडिंग आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी एक 5 ते 6 महिन्यापासून रोज जर न्यूजपेपर रीड करत आहात तर तुम्हाला कधी-कधी काय होतं की सर आम्ही अभ्यासाबद्दल जर बाकीचं काय तर मला काय माहीतच नाही जगात काय सुरू आहे ते। तर तुम्ही काय करू शकता, न्यूजपेपर थोडंसं स्किप करा। तुमच्याकडे एक चांगलं आहे ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग। ह्याच्यामध्ये काय विथ अ सबटायटल तुम्ही एखादा कॉमेडीचा एखादा क्लिप बघितलं किंवा एखादी मूव्ही बघितली, कारण की बऱ्याचशा वेळा तुमच्या एक्झामिनेशनमध्ये होतं काय, प्रेशरमुळे फार ते मुलं त्याने दबले गेलेत। त्यासाठी इथं तुम्हाला एक सोल्युशन असं आहे की एखादा चांगलं सबटायटलवाला जे मूव्ही आहे जे इंग्लिशमध्ये त्याला पाहून घ्या, जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी एंटरटेनमेंट पण होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तुमचं लर्निंग पण त्या ठिकाणी होणार आहे। तर न्यूजपेपर जो आहे तुम्ही ऑड इव्हन डेटवरती त्याला रीडिंग करू शकता, पण असं नाही रोज करायची गरज नाहीये। एका टाइम नंतर तुमचं रीडिंगचं हॅबिट बनलं असतं आणि ते रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे तुम्ही सेक्शनल मॉक लावताय, रोज तुम्ही जर आरसी सॉल्व्ह करता त्याच्या थ्रू तुमचं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आणखीन जो आहे तो आणखीन बेटर लेवलला जाऊ शकतो। अजून एक महत्त्वाचा मुद्दा की सर जीए कसं करायचं? हे पहा, जीएला कुठलाच शॉर्टकट नाहीये। जीएला एकच गोष्ट आहे ते म्हणजे फक्त रिव्हिजन। सकाळी एखादा डेली तुम्ही न्यूजपेपर रीड करताय किंवा डेली करंट अफेअर तुम्ही सेशन त्या ठिकाणी अटेंड करताय, त्याचं रिव्हिजन संध्याकाळी तुम्ही केलंच पाहिजे। वीकलीमध्ये जे इम्पॉर्टंट न्यूज होते, आरबी सर्क्युलर असेल किंवा इंटरनॅशनल, नॅशनल अफेअर जे आहेत याच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हिजन जो आहे तो वीकली करा। हा एकच की पॉइंट आहे, ह्याच्यापेक्षा ह्या जगामध्ये जनरल अवेअरनेस करंट अफेअरला कुठलंच दुसरं सोल्युशन नाहीये। फक्त आणि फक्त एकच गोष्ट आहे ते म्हणजे रिव्हिजन। तर ह्या गोष्टी जे आहेत ते एक स्मार्ट विद्यार्थी करतो, ट्रिकच्या पाठीमागे फोकस करत नाही। त्यांचा जो फोकस आहे तो असतो कशावरती, लॉजिक बिल्ड करण्यामध्ये। ट्रिक कामाला येतात, माझ्याकडे पण ट्रिक भरपूर आहेत, पण मी त्याला असं लगेच नाही सांगणार। अगोदर त्याचा लॉजिक बिल्ड करेन, त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला ट्रिककडे मी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। असं नाही की मैंने 1 मिनट के अंदर 50 क्वेश्चन बना दिए, ऐसा वाला ट्रिक नहीं है भाई मेरे पास, ना आपके पास भी मैं आने दूंगा। बेसिकली काय विषय माहितीये का, एक्झामिनेशन जे आहेत ना ते लॉजिक वरती निघतात। एक्झामिनेशन जे आहेत ते हार्डवर्क केल्यानंतर निघतात। असं जर असलं असतं तर सगळेच बँकर बनले असते, सेकंदात क्वेश्चन सॉल्व्ह झाले असते ना तर सगळेच बँकर बनले असते। तर ह्याच्या पाठीमागे नका लागू, फोकस करा तुमच्या ऍक्च्युअल लर्निंग वरती। तो चॅप्टर जो आहे व्यवस्थित लर्न करून घ्या, व्यवस्थित त्याच्यावरती टाइम स्पेंड करा,
क्वेश्चन्स अटेम्प्ट करा आणि मनातील जी भीती आहे ती पूर्णपणे काढून टाका. अजून एक गोष्ट, संकल्पच्या बिल्डिंगमध्ये मी अवेलेबल असेल. आपली जे क्रांती चौक आहे, ह्या कॅम्पस एकदम बढिया कॅम्पस आहे आपल्या संकल्पचा. तुम्ही कधीही या, सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत मी अवेलेबल आहे. तुमचे जे काही डाऊट्स असतील रिगार्डिंग एक्झामिनेशन आणि सर्वात महत्त्वाचं की सर कसं आम्हाला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे पुढं, याच्याबद्दल पण मेंटरशिप तुम्हाला त्या ठिकाणी मी देणार आहे थ्रू संकल्प एज्युकेशन. तर आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओ. तब तक पढ़ाई करते रहो आणि नीचे कमेंट करके जरूर सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला म्हणून. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.